अनेक प्रकारचे वेगवेगळे अनुभव येतात. पण अनुभव जेव्हा येतो आपल्या माणसाला, तो सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, अनेक वेळेला काय होतं, हे जे सुख-दुःख येते, अनुभव येतो, या अनुभवामुळेच आपलं जीवन सुधारतं. आपल्याला अधिक योग्य असं पुढलं पाऊल टाकता येतं. आता उदाहरण घ्या, मी तुम्हाला एक थोडक्यात असं एक माझी कविता सांगतोय. अनुभवाने सर्व कळते, अनुभवाने सर्व कळते, योग्य पाऊल आपले पडते. अनुभवाने सर्व कळते, अनुभवाने सर्व कळते, योग्य पाऊल आपले पडते. दुःख म्हणता अधिकच बिलगते, दुःख म्हणता अधिकच बिलगते. सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश अंधार नष्ट करते. सुख-दुःख हाच प्रकार आहे. सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश अंधार नष्ट करते. सुख-दुःख आपल्या आयुष्यात सर्व शिकवते. सुख-दुःख आपल्या आयुष्यात सर्व काही शिकवते. दुःखाला विसरून लक्ष द्यायचे नसते. दुःखाला विसरून द्यायचं असतं, लक्ष द्यायचं नसतं. दुःखाला विसरून लक्ष द्यायचंही नसते. दुसऱ्याचे दुःख आपणास रडवते. दुसऱ्याचे दुःख आपणास रडवते. आपले दुःख दुसऱ्याला हसवते. आपले दुःख दुसऱ्याला हसवते. दुःख म्हणजे महत्वाचे दुःख म्हणून लपवायचे असते. दुःख म्हणून लपवायचे असते. दुसऱ्याच्या दुःखात शिकायचं असते. दुसऱ्याच्या दुःखात शिकायचं असते. सुख-दुःख लपंडावं, सुख-दुःख लपंडावं प्रसिद्धी देते. सुख-दुःख लपंडावं प्रसिद्धी देते. प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन सोडते. प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन सोडते. सुखाचा सन्मान होतो, दुःखही पळते. सुखाचा सन्मान दुःख पळते. नवीन विचार प्रोत्साहन मिळते. नवीन विचार प्रोत्साहन मिळते. सुख-दुःख सर्व काही शिकवते. दुःख केल्यास ते बिलगते. दुःख केल्यास दुःख अधिकच बिलगते. म्हणून ते विसरून जावे लागते. सुखदुःखाच्या आठवणी विसराव्या लागतात. आणि ह्याकरता मी थोडेसे कवितेत तुम्हाला सगळे विचार मांडले. आपल्याला आवडले तर मला आनंद आहे, नाही आवडले तरी आनंद आहे. नमस्कार.